पाहिन शिव आवडीने
रूप पाहता लोचनी सुख झाले Yeah.
आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना हरिचंद्र तारा राणी वाहे डोमा घरी पाणी पांडवांचा सहाय्यकारी राज्याहुनी केले तुरी हरिचंद्र तारा राणी वाहे डोमा घरी पाणी तुका म्हणे उगे रहा जे जे होईल ते पहा हरिचंद्र तारा राणी वाहे डोमा घरी पाणी पांडुरंगा करो प्रथम विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहाला जलो पावड झालो चराचरी मी काळा कोसरी काहीच नेने बोलत वचनाती व्हावे का एका जनार्दने तुमचा दास त्याच्यास पूर्वावे विढालावे आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे झाले ना अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आज या ठिकाणी कैलास मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेविकता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याची मूर्तिमंत पुतळी वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबार यांचा चार चरणाचा गोड असा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेविकता निवडला आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना तरी अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला उपदेश करून सांगतात का तुकोबाराय म्हणतात बाबांनो भगवंताच्या मनात जे आलं ना त्याच गोष्टी या जगामध्ये घडत असतात कारण हे जग चालतंय ना ते सगळं देवाच्या सत्तेने भगवंताच्या कृपेने तुझी या सत्तेने वेदांशी बोलणे सूर्याचे चालणे तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म जाणून शरण आलो तुकोबाराय म्हणता देवा हे जग जे चालतंय ना तुझी या सत्तेने वेदांशी बोलणे वेद देखील भगवंताच्या सत्तेशिवाय बोलत नाही सूर्याशी चालणे तुझे बळे हा जगातला सूर्य जो काही उगवतोय मावळतोय तोही माझ्या भगवंताच्या सत्तेने ढगातून पाण्याचा थेंब देखील भगवंताच्या सत्तेशिवाय गळत नाही झाडाचं पान देखील भगवंताच्या सत्तेशिवाय हालत नाही सगळं जग जर देवाच्या सत्तेने चालतंय तर माणूस ज्याच्या त्याच्या सत्तेने चालू शकतो का अजिबात नाही
बरेच लोक काय म्हणतात, हे कमवलं ना, माझं मी कमवलं. पण आपण कमवणारे या जगामध्ये कोणीच नाही. उलट प्रत्येकानं म्हटलं पाहिजे, हा देह दिलाय ना, हा देह मला भगवंतानं दिलाय. कारण हा देह कशा करता दिला, त्याचं भजन पूजन नामचिंतन करण्याकरता भगवान परमात्म्यानं तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला हा लाख मोलाचा नरदेह दिला. आणि या नरदेहाचा जन्माला येऊन प्रत्येक माणसाने उपयोग केला पाहिजे. कारण महाराजांनी म्हटले, जन्माला आले ना, माणूस गेला की शरीराची होय माती, कोणी न येते संगती. या शरीराची माती होणार आहे, राख रांगोळी होणार आहे. त्या ठिकाणी आपल्या बरोबर काहीच येणार नाही. आपल्या बरोबर येणार आहे आपण गावात केलेलं चांगलं कार्य, आपण केलेले परमेश्वराचं नामचिंतन. एवढं दोनच कार्य आपल्या बरोबर त्या ठिकाणी माणसाचे येत असतं. म्हणून महाराजांनी म्हटले, जीवन जगत असताना माणसाने जीवन असं जगा का आपण गेल्यानंतर समाजातल्या 4 लोकांनी आपलं कौतुक केलं पाहिजे. आपण गेल्याचं दुःख समाजातल्या लोकांना वाटलं पाहिजे. कारण महाराजांनी म्हटले, हा देह आपला आहे ना, या माणसाच्या हाताने चांगलं वाईट कर्म करणं हे ज्याच्या त्याच्या हातामध्ये आहे. तुम्ही चांगला जर कर्म केलात ना, तर त्या ठिकाणी तुमचं कल्याण होणार आहे. कारण महाराजांनी म्हटले, जन्माला आले ना, जन्माला आल्यानंतर चांगलं कर्म तुम्ही या हाताने करा. कारण महाराजांनी म्हटले, हस्तम पवित्रम यदि दान पुण्य, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा. हाताचं पुण्य आहे दान करण्यामध्ये, पायाचं पुण्य आहे तीर्थयात्रा करण्यामध्ये. जन्माला आले ना, महाराज म्हणतात, हाताने दान धर्म करण्याचा प्रयत्न करा. काही लोकांना फक्त दुसऱ्याचं घ्यायचं कळतं, आपलं द्यायचं कळत नाही. म्हणून आपले हात आहेत, या हाताचा वापर चांगला करायचा की वाईट करायचा हे तुमच्या हातामध्ये आहे. उदाहरणार्थ, एका गावात एक साधू महाराज फिरत आले होते. साधू महाराज फिरत आल्यानंतर त्या ठिकाणी ते महाराज इतके ज्ञानी होते, इतके हुशार होते. गावातले लोक त्यांचे काही प्रॉब्लेम असतील, काही प्रश्न असतील, सगळे साधू महाराजांना विचारायचे आणि महाराज त्यांचे सगळे प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचे. पण त्याच गावामध्ये अतिशय पदवीधर ग्रॅज्युएट झालेली 4 मुलं होती. त्यांनी विचार केला की अरे हा कोण कुठला साधू, गावातले लोक आम्हाला प्रश्न विचारायचे सोडून सगळे त्या महाराजांना विचारतात, मग कुठेतरी त्या महाराजांचा कमीपणा करायचा गावाच्या समोर. म्हणून त्या 14 जणांनी असा प्लॅन केला, महाराजांचा कमीपणा करायचा कसा काय. तर त्या 4घांनी काय केलं, एक माशी पकडली, त्या साधू महाराजांकडे घेऊन गेले, सगळ्या गावाला गोळा केलं. आता साधू महाराज हुशार की आम्ही हुशार हे म्हणे सगळ्यांनी बघायचं. आणि जर साधू महाराजांनी प्रश्नांची योग्य उत्तरं दिली तर गावचे सगळे प्रश्न महाराजांना विचारायचे. आणि जर महाराजांची उत्तरं चुकली तर गावचे सगळे प्रश्न आम्हाला 4घांना विचारायचे. कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं गाव हे माझ्या सत्तेनं चाललं पाहिजे. त्याच्यातलेच ते 4 जण होते. मग या 4घांनी काय केलं, महाराजांचा कमीपणा करण्याकरता एक माशी आपल्या हातामध्ये पकडली. सगळं गाव जमा केलं, सांगितलं, साधू महाराज तुम्ही म्हणता तुम्ही अंतर्ज्ञानी आहात, तुम्हाला काही ज्ञान आहे, तुम्हाला सगळ्या जगातलं कळतं. महाराज आता आम्हाला एक सांगा, आमच्या हातात एक माशी आहे, ती माशी मेलेली आहे का जिवंत आहे. साधू महाराज म्हटले, माशी तुमच्या हातामध्ये आहे. कारण त्यांच्या मनामध्ये विचार होता, माशीचा जीव तरी केवढा असतो, अतिशय छोटासा. मग जर साधू महाराज म्हटले माशी मेलेली आहे, माशी तर मुठीमध्ये ढिली पकडलेली होती, मेलेली आहे म्हटलं की मोकळी सोडून द्यायची, आणि जिवंत आहे की म्हटलं की पटकन मूठ दाबून तिला मारून टाकायची, जेणेकरून महाराजांना उत्तर येता कामा नाही. महाराजांसमोर हात दाबून सांगितलं, महाराज सांगा आमच्या हातात माशी आहे, ती मेलेली आहे का जिवंत आहे. साधू महाराजांनी सांगितलं, बाबांनो तुमच्या पाय पडून सांगतो, हात तुमचा आहे, माशी तुमच्या हातामध्ये आहे. ती माशी मारायची का तिला जीवदान द्यायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. कारण हात तुमचा आहे. थोडक्यात काय, या हाताने एखाद्या माणसाचा जीव घ्यायचा का एखाद्या माणसाला जीवदान द्यायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. या हाताचा वापर चांगला करायचा की वाईट करायचा हे आपल्या हातामध्ये आहे. म्हणून हाताने माणसानं दान धर्म करण्याचा प्रयत्न करा आणि एखाद्याचा जीव कसा वाचेल याचा माणसानं प्रयत्न करा. गाडगे महाराजांनी एका ठिकाणी असं म्हटलंय का, असा कसा तुमचा देवन घेतो बकऱ्याचा जीव. काय म्हणतात महाराज, काही लोक काय म्हणतात, अरे आमच्या देवाला 4 पायाचं लागतं, आमच्या देवाला 2 पायाचं लागतं, आणि जर दिलं नाही ना आमच्या घरावर संकट येतं. ज्याला खायचंय ते लोक तसेच म्हणतात ना. पण महाराजांनी म्हटलंय, असा कसा तुमचा देव घेतो बकऱ्याचा जीव. देव म्हणत नाही तुम्ही एखादा जीव घ्या मला द्या, अजिबात नाही. जीव घेतो त्याला देव म्हणतच नाही, जीवदान देतो ना त्याला देव असं म्हणतात. कारण भगवंतांनी सांगितलंय, या जगामध्ये
जे काही प्रत्येक प्राणी मात्र आहेत ना ते सगळे माझ्या भगवान परमात्म्याचे अंश आहेत। ममे अंश जीवलोके जीवभूता सनातनः मना षष्टानि इंद्रियाणि प्रकृतीं स्थानिं कर्षति। मग सगळे जीव जर भगवान परमात्म्याचे अंश आहेत तर भगवंत आपल्या भक्ताचा त्या ठिकाणी जीव घेऊ शकतो का? म्हणून जीवदान देतो त्याला देव असं म्हणतात। म्हणून महाराजांनी म्हटले आले देवाजीच्या मनात, भगवंताच्या मनात आलं ना एका क्षणात तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा जरी होय रान रंक त्यांचा। भगवंताच्या मनात आलं राजाचा रंक रंकाचा राजा, गरीबाचा श्रीमंत श्रीमंताचा गरीब करण्याची ताकद माझ्या भगवंताच्या हातामध्ये आहे। काही काही लोक बोलता बोलता सहज म्हणतात अरे त्याच्या घरी खूप चांगलं होतं, बंगला होता, गाडी होती, सगळं काही होतं, पण अचानक काय झालं काय माहिती, त्याचे दिवस पालटले त्याला आज खायला अन्न सुद्धा मिळत नाही का? आले देवाजीच्या मनात। आणि एखादा गरीब माणूस एखादा झोपडीमध्ये राहत असेल, 2 टाइमचं अन्न खायची सुद्धा पंचायत असेल, पण अचानक एक दिवशी तो चांगलं टकाटक घर बीर बांधतो, गाडी बंगला सगळं काही व्यवस्थित करतो का? तर आले देवाजीच्या मनात। भगवंत कधी कुणाचं चांगलं करेल कधी कुणाचं वाईट करेल हे सांगता येणार नाही। म्हणून देवाच्या सत्तेशिवाय या जगामध्ये तुमचं माझं कुणाचंच काही चालत नाही। म्हणून महाराजांनी म्हटले मनोभावे तुम्ही त्या भगवंताला शरण गेले पाहिजे, मनोवनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। महाराज म्हणतात म्हणून मी तुम्हाला प्रत्येकाला प्रार्थना करतो तुम्ही त्या देवाला शरण जा, सर्व भावे देवासी। अगदी सर्व भावाने माणसाला देवाला शरण गेलं पाहिजे। सर्व भावाने जर देवाला शरण गेला तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। कारण माझा भगवंत आपल्या भक्ताचा फक्त प्रेमाचा भुकेलेला आहे। थोर प्रेमाचा भुकेला, 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 थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला। थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला। माझ्या भगवंताला दुष्काळ पडलाय, तो म्हणजे तुमच्या आमच्यासारखा ओला दुष्काळ। तुमच्याकडे ओला दुष्काळ आहे का कोरडा? ओला आहे ना, मग दुष्काळाचे पैसे मिळाले का नाही? महाराज म्हणतात आपल्याला दुष्काळ पडलाय तो ओला, पण भगवंताला असा दुष्काळ पडत नाही। भगवंताला दुष्काळ पडलाय पण कुणाचा? थोर प्रेमाचा भुकेला। भगवंत वाट बघतात का माझे भक्त माझी मनापासून भक्ती कधी करतील, माझ्यावर प्रेम कधी करतील। म्हणून प्रेम करायचे भगवंतावर करा। माझा भगवंत आपल्या भक्ताचे प्रेमाची त्या ठिकाणी वाट बघतोय। आणि भगवंत म्हणतात जे भक्त माझे रात्रंदिवस गुणगान करतात ना ते भक्त मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहेत। परिप्राणा होणी परवते मज आवडते निरोते ते भक्ती चरित्राते प्रशंसती। महाराज म्हणतात माझ्या भक्ताच्या कथा ऐकणं आणि जे भक्त माझे मनापासून भक्ती करतात, कीर्तन करतात, भजन करतात, प्रवचन करतात ते भक्त मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहेत। म्हणून महाराजांनी म्हटले भगवंताला जे आवडतं ते करा, पण आपण देवाला जे आवडते ते करत नाही। आपण नेहमी जगाच्या विरुद्ध करतो। आपण काय करतो? रात्रंदिवस त्या ठिकाणी संसार आणि प्रपंच करण्याच्या पाठीमागे लागतो। पहिलं स्थान देतो ते संसाराला आणि मग भगवंताला। पण महाराजांनी म्हटले सगळ्यात पहिलं स्थान दिलं पाहिजे माणसानं देवाला। आपण सकाळी उठल्यानंतर आपण सुद्धा मला हे करू दे, मला ते करू दे, मग आम्ही देवपूजा करतो। पण महाराजांनी म्हटले सगळ्यात आधी करायची ते देवपूजा, मग करायचं ते उरलेलं का? तुम्हाला जे करायचे ते नंतर, पहिलं स्थान तुम्ही भगवंताला द्या। कारण महाराजांनी म्हटले आताच्या काळामध्ये काही काही जे लोक आहेत ना ते फक्त आपल्या स्वार्थाकरता आपल्या जवळ येत असतात।
जोपर्यंत तुमच्या जवळ धन आहे, संपत्ती आहे, पैसा आहे, तोपर्यंत लोक तुम्हाला मानतात. ज्या दिवशी तुमच्या जवळचा पैसा, धन, संपत्ती संपली का त्या दिवशी लोक तुम्हाला विचारत नाही. तुम्हाला सुंदर उदाहरण सांगते का लोक प्रेम आपल्या पैशावर कसं काय करतात. एका गावात दोघी सासू सुना अशा होत्या. एकुलता एक मुलगा, तिचा नवराही अगोदर त्या ठिकाणी गेलेला. ते दोघ जण नवरा बायकून त्याची आई, तिघा जण घरामध्ये राहायचे. पण आताच्या काळामध्ये कंडिशन अशी झाली, एक सून जरी असली ना आणि एक सासू जरी असली ना, आज ती सून एका सासूला देखील सांभाळायला तयार होत नाही. लग्न झालं 1-2 महिने झाले की नवऱ्याला म्हणते फक्त आपण दोघं, आपल्यात तिसरं कोणी नको. एका सासूला सांभाळायला सुनबाई तयार नाही. मग दोघी जणींची कंडिशन अशी, सुनेचा स्वयंपाक झाला का मग सासू स्वयंपाक करायची, सासूचा झाला का सुनबाई स्वयंपाक करायची. गॅस एकच, किराणा एकच, सगळं काही एकच. शेजारच्या बायका म्हणायच्या काय ग, तो बिचारा दिवसभर कामाला जातो, तुम्ही दोघीच घरामध्ये राहता, तू वेगळं करते, ती वेगळं करते. बिचारी सासू म्हातारी झाली, तिला चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही. एखादी भाकर तिच्या पुरती जास्त केली तर काय होईल तुला. पण ही काय गावातल्या बाई लोकांचं ऐकायला तयार नाही, जरा ऍडव्हान्स होतो. आता असं करता करता बिचारी सासू म्हातारी झाली, पण स्वतःच्या हाताने त्या ठिकाणी सगळं करून त्या ठिकाणी खायची. पण एक दिवस असं करता करता बिचारी सासू म्हातारी झाली आणि एक दिवस अचानक ती गेली कळतं ना. पहिला मंडळ अचानक सासू गेली. सासू गेल्यावर तिनं जे रडायला सुरुवात केली ना, इतकी रडायला लागली का तिच्या ओरडण्यामुळे सगळा गाव 2 मिनिटात त्या ठिकाणी गोळा झाला. सगळ्या नातेवाईकांना फोन केले सासूबाई गेल्याचा. सगळे नातेवाईक त्या ठिकाणी जमा झाले आणि इथं सासूबाईच्या कमरेला मिठी मारून मारून अशी रडायला सुरुवात केली का नातेवाईक मंडळी तिचं कौतुक करू लागले. बाई किती सुनबाई चांगली, किती सुनेचा सासूवर जीव असेल, किती सून चांगली. सासू गेली तर बिचारी सासूच्या कमरेला मिठ्या मारून मारून रडते. सगळे नातेवाईक कौतुक करू लागले. आता ज्या शेजारच्या बाया रोज बघायच्या काहीनं सासूला कधी तुकडाभर भाकर खाऊ घातली नाही आणि नातेवाईकांना दाखवण्याकरता ती रडते ना, त्या शेजारच्या बायका उठल्या, बाईच्या पोटात कधीच काही राहत नाही बरं का. रागाच्या भरात उठल्या म्हटल्या काय ग, अगं जिवंतपणे आमच्या समोर सासूला कधी तुकडाभर भाकर खाऊ घातली नाही आणि मेल्यावर नातेवाईकांना दाखवण्याकरता तिच्या कमरेला मिठ्या मारून मारून रडते. अगं कशाला खोटं ढोंग करते. ती म्हटली बघा, ती उठली कमरेला पदर खोचला म्हटली बघा, मी जे रडते म्हणजे माझं सासूवर काही प्रेम नाही, मी रडते म्हणजे मला काही सासू मेल्याचं दुःख झालं नाही. मग कमरेला मिठ्या मारून मारून कशा करता रडते. म्हटली कसं आहे ना, आमच्या आत्याबाई गेल्या पण त्यांच्या कपाटामध्ये त्यांचे पैसे दागिने बिगिने भरपूर आहे आणि मग त्या गेल्या पण त्यांच्या चाव्या नेहमी त्यांच्या कमरेला असायच्या आणि त्या मेल्यापासून मी शोधते तर त्यांनी चाव्या नेमक्या कमरेच्या कुठल्या कोपऱ्याला ठेवल्या. म्हणजे महाराज म्हणतात लोक प्रेम करतात. आता सासू मेली म्हणून ती रडत होती का, कशावर प्रेम करतात. लोक प्रेम करतात ते तुमच्या धनावर, संपत्तीवर, पैशावर, माणसावर प्रेम करायला या जगामध्ये कोणीही रिकामा नाही. म्हणून महाराजांनी म्हटले तुम्हाला प्रेम करायचंय भगवंतावर करा. थोर प्रेमाचा भोग केला. त्या भगवंतावर, माणसावर जेवढं प्रेम करतात तेवढंच प्रेम जर भगवंतावर तुम्ही केलं ना, आयुष्यभर त्या ठिकाणी तुम्हाला सुखाची प्राप्ती करून देणार तो माझा भगवान परमात्मा. तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात भगवंताच्या मनात जर आलं ना त्या ठिकाणी कुणाचं काही चालत नाही. अभंगाचे प्रथम आले देवाजीच्या मनात, 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 आले देवाजीच्या मनात,
चरणामध्ये सांगतात आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेल. महाराजांनी म्हटलंय भगवान परमात्म्याच्या मनात आलं त्या ठिकाणी कुणाचं काही चालत नाही. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला तारणार आहे भगवान परमात्मा, तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला मारणार आहे भगवान परमात्मा. आज या ठिकाणी आपण बसलो हेच खरंय, उद्या आपलं काय होईल. आज या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक माणसाला असं वाटतंय मला काय झालंय, मी अगदी 100 वर्ष बिंदास जगेन. वाटतं की नाही तुम्हाला? काय मला सुद्धा वाटतं मला काय झालंय, मी अजून चांगली आहे, मी बिंदास 100 वर्ष जगेन. पण आज उद्या तुमचं माझं काय होईल गॅरंटी आहे का? नाही. म्हणून महाराजांनी म्हटले भगवान परमात्म्याच्या मनात कधी काय येईल आणि कधी तो तुम्हाला आम्हाला घेऊन जाईल याची गॅरंटी नाही. म्हणून महाराजांनी म्हटले काळानं उचलून घ्यायच्या अगोदर माणसानं देवाचं नामचिंतन करून आपला उद्धार करून घेतला पाहिजे. कारण महाराजांनी म्हटले जन्माला आले प्रत्येक माणसाने जागावं, जागरण करावं, माणसाने जागावं. पण कुठपर्यंत? महाराजांनी म्हटले आता जागा रे बाई नो जागा, 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 आता जागा रे बाई नो कुठपर्यंत? आता जागा रे भाईनो जागा. कुठपर्यंत जागा? काळ निजला ओवरी भागा. जोपर्यंत काळ झोपलेला आहे तोपर्यंत प्रत्येक माणसानं जागून घ्या. आणि एकदा का काळ उठला का महाराजांनी म्हटले त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला कायमचं झोपावं लागणार. म्हणून काळ उठायच्या अगोदर माणसाने जागून घ्या. प्रपंचातले जागणे म्हणजे परमार्थातले झोपणे होय आणि परमार्थातले जागणे हेच खऱ्या अर्थाने जागणे होय. म्हणून महाराजांनी म्हटले जन्माला आले भगवंताला त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला ओळखता आलं पाहिजे. कारण देव तुम्हाला आम्हाला भेटण्याकरता तुमची आमची परीक्षा घेण्याकरता कुठल्या रूपामध्ये येईल याची गॅरंटी नाही. म्हणून पूर्वीच्या काळापासूनची एक म्हण आहे अतिथी देवो भव. का? दारामध्ये आलेल्या प्रत्येक अतिथीला देव मानण्याची परंपरा आपल्याकडे आहे. याला कारण का? कुठला माणूस कधी देवाच्या रूपाने येईल याची गॅरंटी नाही. म्हणून महाराजांनी म्हटले दारामध्ये आलेला अतिथी त्याला तुमच्या जवळ द्यायला काही नसेल काही ना काहीतरी द्या. कदाचित तो देवही असू शकतो. म्हणून त्या अतिथीला देव मानण्याचा प्रयत्न करा. आणि देव आहे तो माणसात आहे. प्रत्यक्षात देव कधीच काही खात नाही. देवाच्या भक्ताने जर खाल्लं ना तेच त्या ठिकाणी माझ्या भगवंताला जाऊन पोहोचत असतं. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही देवाला खायला देण्यापेक्षा त्याचा भक्त जो उपाशी आहे ज्याला खरंच अन्नाची गरज आहे ना त्याच्याकरता तुम्ही अन्नदान करा. आणि देवाच्या भक्ताने खाल्लं का देव त्या ठिकाणी खाल्ल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगते का ज्या
दुर्योधनाला पांडवांविषयी त्याच्या मनात नेहमी त्या ठिकाणी कपट असायचं. एक दिवस दुर्वास मुनी रस्त्याने चालले होते. रस्त्याने चालता चालता दुर्योधनाचा त्या ठिकाणी आश्रम दिसला म्हणून दुर्योधनाच्या राजवाड्याकडे गेला. दुर्योधनाने दुर्वास मुनींना आपल्या घरी ठेवून घेतलं. मनोभावे दुर्वास मुनींची त्या ठिकाणी सेवा केली आणि दुर्वास मुनींना त्या दुर्योधनाची सेवा फार आवडली. सेवा आवडल्यानंतर त्या ठिकाणी दुर्वास मुनी जवळ 4 महिने दुर्योधनाच्या घरी राहिले. कारण दुर्योधनाला माहितीये मी मनापासून दुर्वास मुनींची सेवा केली तर दुर्वास मुनी शेवटी मला जाताना काहीतरी माग असं म्हणतील आणि मी निश्चितच पांडवांचा नाश होईल असं काहीतरी त्या दुर्वास मुनीकडे मागणार. मग दुर्योधन मनापासून सेवा करायचा दुर्वास मुनींची, पण मनामध्ये रात्रंदिवस पांडवांविषयी कपट असल्यामुळे देवानं चांगलं केलं ते पांडवांचं आणि वाईट केलं ते दुर्योधनाचं. आता प्रत्येकाने एक शब्द जरा कान देऊन ऐका. भागवत तुम्हाला मला एक शिकवतं का काही लोक काय करतात, एखाद्या देवीच्या मंदिरात जातात, एखाद्या देवाच्या मंदिरात जातात, देवासमोर हात जोडून बसतात ना काय म्हणतात, देवा ते आमच्याचं वाटोळ होऊ दे, त्याचा बंगला जाऊ दे, त्याची गाडी जाऊ दे, रात्रंदिवस फक्त त्याचं वाटोळ होऊ दे एवढंच आपल्या डोक्यात असतं. मग आपण देवाच्या समोर बसून रोज शेजारच्याचं वाटोळ होऊ दे, शेजारच्याचं चिंतन करत असताना तर भगवंत शेजारच्याचं चांगलं करतो ना आपलंच वाटोळ करतो. म्हणून देवासमोर बसल्यानंतर दुसऱ्याचं चिंतन करू नका. तुम्ही दुसऱ्याचं चिंतन केलं तर भगवंताला त्याची काळजी वाटते, बाबा आता याचं कसं होईल. म्हणून महाराजांनी म्हटले देवासमोर बसले माझं कसं होईल तुमचं चिंतन करा, तुम्हाला काही मागायचं ते तुमच्या पुरतं मागा. का तर दुर्वास मुनी दुर्योधन सेवा करायचा, दुर्वास मुनींची पांडवांविषयी कपट मनामध्ये होतं. चांगलं झालं पांडवांचं, वाईट झालं ते दुर्योधनाचं. शेवटी 4 महिने पूर्ण झाले. दुर्वास मुनी म्हटले दुर्योधना 4 महिने तुझ्या आश्रमामध्ये राहिलो, आता मला जावं लागणार आहे, पण तू माझी मनापासून 4 महिने खूप सेवा केली, तुझ्या सेवेवर मी प्रसन्न झालो आहे, काय मागायचं असेल ते मागून घे. त्यानं ठरवलं निश्चित पांडवांचा नाश होईल असंच मी मागेन. दुर्वास मुनी तुम्ही निघालात, मला एकच हवंय का तुम्ही काय करा, सूर्यदेवाने द्रौपदीला एक थाळी दिली होती, त्या थाळीमध्ये सूर्य उगवल्यापासून ते मध्यान्हापर्यंत म्हणजे दुपारी 12 वाजेपर्यंत तुम्ही सांगाल, तुम्ही मागाल तेवढं अन्न तयार व्हायचं. सांगायचं फक्त 1 लाख लोकांचं भोजन पाहिजे, 5 पकवानं पाहिजे, 7 पकवानं पाहिजे का 10 पकवानं पाहिजे, फक्त ऑर्डर द्यायची, त्या थाळीमध्ये तेवढं अन्न तयार व्हायचं. पण एकदा का मध्यान्ह झाली दुपारी 12 वाजता थाळी धुवून पालखी घातली तर तिच्यामध्ये अन्नाचा कण देखील तयार होत नव्हता. मग दुर्वास मुनींना दुर्योधनाने सांगितलं तुम्ही असं करा, मध्यान्हानंतर म्हणजे दुपारी 12च्या नंतर तुम्ही पांडवांकडे जाऊन त्यांना सांगा की मला ना माझ्या 60,000 शिष्यांना आत्ताच्या आत्ता त्या ठिकाणी भोजन पाहिजे. 4 महिने सेवा केली होती, ऐकावं लागलं. दुर्वास मुनी निघाले पांडवांच्या त्या ठिकाणी घरी गेले, पांडवांच्या राजवाड्यामध्ये प्रवेश केला. दुर्वास मुनी या तुमचं स्वागत आहे, काय इच्छा आहे. दुर्वास मुनी म्हटले हे पांडवांनो फार लांबचा प्रवास करून आले, दुपारचे 12 वाजून गेले, मला आणि माझ्या 60,000 शिष्याला खूप भूक लागली आहे, काही करा, नदीवरून स्नान करून येईपर्यंत आमच्या करता जरा भोजन तयार करून ठेवा. आता 1-2 माणसाचं नाही ना, 60,000 लोकांचं जेवण बनवायचं होतं. किती? 60,000. पांडव त्या ठिकाणी पेचामध्ये पडले, अरे थाळी तर धुवून पालखी घातलेली आहे आणि आता किती सूर्य देवाकडे मागितलं, थाळीमध्ये अन्न तयार होणार नाही. आणि सगळ्या ऋषींमध्ये अतिशय क्रोधिष्ठ ऋषी म्हणजे दुर्वास ऋषी सारखा क्रोधिष्ठ ऋषीच नव्हता. नक्की पांडवांचा नाश होईल असं काहीतरी ते आपल्याला शाप देऊन निघून जातील, काय करायचं. सगळे पांडव संकटामध्ये पडले. द्रौपदीने सांगितलं तुम्ही अजिबात घाबरू नका, ज्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने तुम्हाला आम्हाला प्रत्येक संकटामध्ये सहाय्य केलंय, आजही तो भगवंत आपल्याला सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही. घाबरण्यापेक्षा सगळ्यांनी एकच करा, आता फक्त त्या देवाचा धावा करायला सुरुवात करा. म्हणून तुमच्यावर कुठलंही जरी संकट आलं ना, देव माझं हे संकट निवारण करील का नाही असं कन्फ्यूज व्हायचं नाही. भगवंत माझं संकट निवारण करणारच म्हटलं की विश्वास येतो. भगवंतावर विश्वास ठेवा, देव संकट निवारण करीलच, फक्त एकच करा, सगळ्यांनी धावा करायला सुरुवात करा. पांडवांनी द्रौपदीने भगवंताचा धावा करायला सुरुवात केली. वैकुंठामध्ये भगवंत जेवणाच्या तयारीमध्ये होते, हातामध्ये घास घेतला, द्रौपदीचा धावा ऐकला, हातातला घास खाली ठेवला. भगवंताला खूप भूक लागली होती.
भगवंत खाली आले, सांगितलं द्रौपदी कशा करता बोलवलं ते सगळं बाजूला राहू दे, पण मला अगोदर भूक लागली, पहिलं काहीतरी जेवायला दे. द्रौपदी म्हटली भगवंता अरे जेवण्याचं संकट पडलंय आणि तू जर माझ्याकडे जेवण मागत असेल तर दुर्वास मुनी त्यांच्या 60,000 शिष्यांना आम्ही जेवण द्यायचं कुठून. भगवंत म्हटले द्रौपदी थाळी दाखव. देवा थाळी धुवून पालथी घातलेली आहे, घरामध्ये आता अन्नाचा एकही कण शिल्लक नाही, देवा तुला तरी कुठून द्यायचं रे. द्रौपदी तुला काय करायची, तू फक्त तुझी थाळी दाखव. द्रौपदीनं भगवंताला आपली थाळी दाखवली तर त्या थाळीला एक छोटस भाजीचं पान चिकटलेलं होतं. ते पान माझ्या भगवंतांनी काढलं खाल्लं. जगाच्या बापाने ते पान खाल्ल्याबरोबर भगवंतांना ढेकर दिला. देव जेवून तृप्त झाले आणि जगाचा बाप जेवल्याबरोबर दुर्वास मुनी त्यांचे 60,000 शिष्य नदीवर स्नान करता गेले होते ना, ते तिकडे आपोआप स्नान करता करता जेवून तृप्त झाले. धर्मराजे गेले दुर्वास मुनी जेवायला चला, पण दुर्वास मुनी म्हटले नाही, आम्ही तुमच्या परीक्षा बघण्याकरता आलो होतो, पण तुमच्या पाठीशी भगवंताचा आशीर्वाद असल्यामुळे भगवंताने तुम्हाला या संकटातून वाचवलं. आम्ही आता परत निघतोय, आमचा त्या ठिकाणी पराजय झालाय, आता मी या ठिकाणी निघतोय. पण मात्र देवानं पांडवांवरचं संकट दूर केलं हे दुर्वास मुनींना कळालं. म्हणून महाराज जर प्रमाण देऊन सांगतात, काय देवा घरी न मिळेची पक्वान मागे भाजी पान. द्रौपदीसी महाराजांनी म्हटले भगवंताच्या घरी काय पाची पकवानाचं भोजन त्याला मिळत नाही का. देवाने द्रौपदीकडे भाजीचं पान मागितलं, कारण महाराज प्रमाण देव सांगतात दुर्वासा पातला धर्म छळावयावनी, दुर्वासा पातला धर्म छळावयावनी, दुर्वासा पातला धर्म छळावयावनी, धावती रमलाही दुर्वास पाताला धर्म छळावयावनी. धर्मराजाचा पांडवांचा छळ करण्याकरता दुर्वास मुनी त्या ठिकाणी आले, पण धावसी लवलाही शाखा देत घेऊनी. भगवंताची कृपा पांडवांवर असल्यामुळे त्या ठिकाणी महाराज म्हणतात दुर्वास मुनी पांडवांचं काही वाईट करू शकले नाही, कारण भगवंताच्या मनात आलं. त्या ठिकाणी दुर्वास मुनींचं काही चाललं आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना. त्या ठिकाणी कधीच कोणाचं काही चालत नाही. म्हणून महाराजांनी म्हटले तुम्ही जन्माला आले ना, त्या भगवंतावर विश्वास ठेवा, त्याची मनापासून भक्ती करा. भगवंतावरचा विश्वास, भगवंतावरची भक्ती, भगवंतावरचं प्रेम, एकनिष्ठ भाव हा भगवंतावर फार महत्वाचा आहे. कारण महाराजांनी म्हटले शुद्धयाचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. ज्या माणसाचा भाव शुद्ध झाला ना त्याच्याकरता माझा भगवंत कधीच दूर राहत नाही. म्हणून भगवंताला ओळखायचे वर्म माहिती पाहिजे. वर्म जर चुकलं तर माणसाला दुःख भोगावं लागतं. एक तुम्हाला सुंदर उदाहरण म्हणून सांगते. एका मित्राने आपले 10-15 मित्र गोळा केले, त्यानं सांगितलं बाबांनो आज रात्री 1 वाजता मला तुम्हाला जरा पार्टी द्यायची. मित्र म्हटले साहेब रात्री 1 वाजता पार्टी द्यायचा कुठे टाइम असतो का, तुम्हाला काय करायचं. मी म्हणतोय 1 वाजता. म्हटले का, कारण त्यानं सांगितलं बघा माझ्या बायकोने तिच्या बाहेरून एक काल चांगली मोठी शेळी आली. शेळी माहिती आहे, शेळी आली आणि तिच्याकडे प्रेमाने शेळी मागितली तर ती काय पार्टी करायला देणार नाही. मग याच्यावर उपाय काय, बायको झोपली का मग ती चोरून आणायची. एक गोष्ट प्रामाणिकपणे खरं सांगते, पुरुष लोकांना जरा राग येऊ देऊ नका. जे लोक दारू पितात ना त्यांच्या बायका देखील त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही, कारण तिला माहितीये माझा नवरा माझ्या घरातून दारू पिण्याकरता पैसे दागिने चोरून नेऊन त्याची कधी दारू पिल याची गॅरंटी नाही. आणि तिला माहित होतं माझा नवरा दारू पितो म्हणजे एक दिवस माझी शेळी चोरीला, कारण माहिती आणली होती. म्हणून बिचारीनं शेळी गोठ्यामध्ये बांधली, पण रात्रभर ती अधून मधून उठून फक्त त्या शेळीलाच बघायची. तिचा जीव फक्त त्या शेळीमध्येच असायचा. रात्रभर ती सारखी उठून त्या शेळीला बघायची.
आणि एक दिवस आता यानं ठरवलं आज रात्री ती शेळी सोडून न्यायची आणि मित्रांना पार्टी द्यायची. रात्रीच्या टायमाला यानं दारू पिली. रात्री 1 वाजता हा गोठ्यामध्ये गेला. गोठ्यातून त्यानं ती शेळी सोडली, नेली. रात्रीच्या टायमाला ती कापली, तिची पार्टी बिर्टी केली. सकाळी उठला, आंघोळ पांघोळ केली, गोठ्यामध्ये गेला. बघतो तर काय, गोठ्यामध्ये शेळी तशीच. बायकोला म्हटलं काय ग, गोठ्यामध्ये शेळी तशीच कशी काय? बायको म्हटली हो त्या शेळीचा मरू द्या, पण रात्री 1 वाजता गोठ्यातून तुम्ही काळ्या कुत्र्याला कुठं घेऊन गेले होते? कुत्र्याचीच पार्टी केली ना. म्हणजे हे वर्म त्याच्याकडून जे चुकलंय, त्याच्या आयुष्यातली जी चूक झाली ती आयुष्यभर कधी सुधारता येणार आहे का? म्हणून माणसाने म्हटलंय जीवन जगताना असं जगा का एखादी चूक आपल्या हातून घडली तर ती सुधारता येत नाही. तुकोबाराय म्हणता देवा ऐसेवर मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटणी भगवंता. असा काहीतरी वर्म सांगा का जे वर्म आमच्याकडून चुकता कामा नये. कारण महाराजांनी म्हटले त्या भगवंतानं काय केलं, त्या सगळ्या काही भगवंताच्या हातात आहे. आपण त्याची मनापासून किती भक्ती करा, पण त्या देवानं काय केलं, ज्या हरिश्चंद्र राजाने त्या भगवंताची मनापासून भक्ती केली ना, त्या हरिश्चंद्र राजाचे देवानं किती हाल केले. अभंगाचे दुसरे चरण. हरिश्चंद्र तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात हरिश्चंद्र तारा राणी वाहे मा घरी पाणी. ज्या हरिश्चंद्र राजानं मनापासून त्या भगवंताची भक्ती केली, भगवान महादेवांची पूजा केली, पण त्या देवानं त्या हरिश्चंद्र राजाचे किती हाल केले. का त्या हरिश्चंद्र राजाला फक्त रात्रीच्या टायमाला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्यानं आपलं संपूर्ण राज्य त्या ठिकाणी विश्वामित्र राजाला दान देऊन टाकले. ते राज्य त्याने विश्वामित्राला दान दिलं असं त्याला स्वप्न पडलं, पण ते स्वप्न त्याने सत्यामध्ये उतरवण्याकरता खरंच सकाळी सकाळ हरिश्चंद्र राजा उठला, विश्वामित्राच्या दारात गेल्याने सांगितलं विश्वामित्र राजा मला रात्री असं असं स्वप्न पडलंय, त्याच्यामुळे मला माझं सगळं राज्य तुला त्या ठिकाणी दान करायचंय. असं म्हटल्यानंतर विश्वामित्राला हरिश्चंद्र राजाने आपलं सगळं राज्य दान करून टाकलं. विश्वामित्र राजा त्या प्रजेचा राजा झाला आणि हरिश्चंद्र राजा तिथला सेवक झाला.
पण ज्या विश्वामित्राला ज्या हरिश्चंद्र राजाने आपलं सगळं राज्य दान देऊन टाकलं होतं, त्या राजाला आणि त्याच्या बायकोला हरिश्चंद्र राजाला तारामतीला विश्वामित्रानं त्याच्या राज्यामध्ये पाणी भरण्याचं काम दिलं. हरिश्चंद्र राजाला स्मशानामध्ये प्रेते राखण्याचं काम दिलं. त्या हरिश्चंद्र राजाने स्वतःचा मुलगा देखील राजाच्या परवानगीशिवाय त्या ठिकाणी स्मशानात जाळू दिला नाही. त्या देवानं हरिश्चंद्र राजाचे इतके हाल केले का हरिश्चंद्र तारा राणी वाही डोमा घरी पाणी. हरिश्चंद्र राजा म्हणजे काही तुमच्या आमच्यासारखा सामान्य माणूस नव्हता, ज्याचं नाव संपूर्ण जगामध्ये आहे, ज्यानं रात्रंदिवस त्या भगवंताची मनापासून सेवा केली. मग बरेच लोक म्हणतात ताई आम्ही कीर्तन करतो, भजन करतो, आम्ही रात्रंदिवस देवाची भक्ती करतो, भजन पूजन करतो, पण दुःख आमच्याच वाट्याला का, असं बऱ्याच लोकांना प्रश्न पडतोय. पण महाराजांनी म्हटले तुम्ही कितीही चांगलं वागत असाल, कीर्तन करत असाल, भजन करत असाल, प्रवचन करत असाल, आळंदी पंढरीची वारी करत असाल, मनापासून त्या देवाची भक्ती करत असाल, पण तुमचं काहीतरी पाठीमागचं कर्म असेल का, जे कर्म आज या ठिकाणी तुम्हाला आम्हाला दुःख भोगावं लावतंय, ज्याचं त्याचं कर्म हे ज्याला त्याला भोगावं लागतं. जीवन जगत असताना आपल्या वाट्याला सुख येऊ द्या, दुःख येऊ द्या, ते सुख जरी आलं ते आपल्या कर्मानं, दुःख जरी आले ते आपल्या कर्मानं. त्याच्यातून हरिश्चंद्र राजानं तुम्हाला आम्हाला एकच शिकवलंय का तुमच्यावर कितीही संकट येऊ द्या, पण भगवंताचं नामचिंतन करणं मात्र माणसाने कधी सोडायचं नाही. कारण महाराजांनी असं म्हटले तुम्हाला भगवंताने जेवढं दिले त्याच्यामध्ये प्रत्येक माणसाने समाधान मानावं. हे विले आनंद तैसे चिराहावे, तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जेवढं भगवंताने दिलंय ना त्याच्यामध्ये प्रत्येक माणसानं समाधान मानलं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक माणसाने समाधानी व्हायला शिका. आज भगवंताने थोडं जरी दिलं माणूस समाधानी नाहीये. थोडंसं त्याने एखाद्या गरिबीतून त्याला थोडी श्रीमंती आली, एखादं चांगलं घर त्यानं राहण्यापुरतं जर बांधलं तर त्याला वाटतं अरे आता एक मजली झाला, 2 मजली कधी होईल, 2 व्हीलर आली आता 4 व्हीलर कधी येईल. म्हणजे माणूस जो विचार करतोय ना, आज माणूस समाधानी नाही. पण जेवढं दिले त्याच्यामध्ये समाधान माना. कारण तुमच्याकडे जेवढा पैसा जास्त, जेवढी धन संपत्ती जास्त, तेवढं माणसाला दुःख भोगावं लागतं. तुम्हाला एक सहज उदाहरण म्हणून सांगते का, एखादा बकऱ्यावाला बलाढ्य श्रीमंत माणूस असेल, पण त्या घरची कंडिशन अशी असते रात्रीच्या टायमाला तो माणूस जर झोपला ना, लाखो रुपये कोटी रुपये त्याच्या घरात पडलेले असतील, दागदागिने त्याच्या घरात जर असेल ना, तो रात्रीचा झोपला आणि मांजरीनं फक्त कुठून तरी उडी मारली, त्याला वाटतं चोर आली की काय, रात्रभर बंगल्याला फेऱ्या मारीत फिरतो. पण तोच एखादा सामान्य घरातला माणूस जर असेल ना, रात्री जेवण करून एकदा 9-10 वाजता झोपला का सकाळी 6-7ला तो निवांत उठतो, त्याला जागच येत नाही. का तर माणसाकडे जेवढा पैसा जास्त ना तेवढं माणसाला दुःख जास्त. पैसा हा माणसाला झोपू देत. तुम्ही पैशाच्या गादीवर जरी झोपलात त्याच्यामध्ये सुख नाही. तुम्ही 5 पक्वान्नाचं अन्न खात असाल आणि त्याच्या पाठीमागे जर दुःख असेल तर ते अन्न माणसाला गोड लागतं का? नाही. पण तुम्ही चटणी भाकर जरी खात असाल आणि ती सुखाने खात असाल तर 5 पक्वान्नाच्या भोजनापेक्षा सुखाची चटणी भाकरी फार गोड तुम्हाला आम्हाला लागते. म्हणून जीवन जगत असताना
लक्षार्थ वाचार्थ कोण काय म्हणतं याच्याकडे जरा लक्ष द्यायचं. कारण आपली मराठी भाषा म्हणजे अतिशय डेंजर. एका शब्दाचे हजारो अर्थ निघतात. कोण कधी काय बोलेल सांगता येत नाही. एका शब्दापासून अनेक अर्थ तयार होतात. तुम्हाला एक उदाहरण सांगते. काही लोक आम्ही जरी सांगितलं ना, काही लोक नीट ऐकत नाही, वेगळं जाऊन घरी सांगतात. पण कोण काय म्हणतं याच्याकडे जरा लक्ष द्या. आम्ही कीर्तनात म्हटलं सासू मर्दे सासरा मर्दे, घरी जाऊन म्हणतात अरे ते सांगतात सासू मर्दे सासरा मर्दे, आपण काय करायचं. पण आम्ही काय म्हटलं त्याच्या पाठीमागचा अर्थ तुम्ही ऐकला नाही तर त्याला अर्थ नाही ना. म्हणून एक दिवस एक बाई आपल्या सासूला सारखे घरात घ्यायची बाहेर काढायची, घरात घ्यायची बाहेर काढायची. एका समोरच्या एका सज्जन गृहस्थाने पाहिलं अरे या सुनबाईचं चाललंय तरी काय. कधी कधी सासूची चांगली वागते, तिला चांगलं खायला प्यायला देते आणि एखाद दिवशी तिला घराच्या बाहेर काढून देते, दिवसभर उपाशी ठेवते. हिचं नेमकं चाललंय तरी काय. त्या सज्जन गृहस्थाने जवळजवळ महिनाभर तिची गंमत बघितली. त्याला राहवलं नाही का बिचारी म्हातारीची किती हाल करते. शेवटी तो माणूस तिच्याकडे गेला, सांगितलं बाई तुमचा माझा काही संबंध नाही, पण बोलावंसं वाटलं. महिनाभरापासून मी तुमची गंमत बघतोय. तुम्ही तुमच्या सासूला सारखं घरात घेता बाहेर काढता, घरात घेता बाहेर काढता. अहो तुमचं चाललंय तरी काय. ती म्हटली साहेब मी माझ्या सासूला घरात घेते बाहेर काढते, घरात घेते बाहेर काढते, याच्यामध्ये माझं काय चुकलं. तो म्हटला बाई सासूला त्रास देताना म्हणता माझं काय चुकलं. ती म्हटली साहेब तुमची माफी मागून सांगते, अहो त्यांना मी घरात घेते बाहेर काढते याच्या माझं चुकलं तरी काय. ती म्हटली माझं काय चुकलं. म्हटलं का बरं नाही. ती म्हटली कसं ना साहेब मी रोज रामदेव बाबांचं योगासन करण्याकरता जाते आणि तिथं रामदेव बाबांनी असं सांगितलंय सासको अंदर ले लो सासको बाहेर छोडो, सासको अंदर ले लो सासको बाहेर छोडो. आता रामदेव बाबा काय म्हटले सासूला आत घ्या बाहेर काढा. हिंदीतून ते म्हणतात श्वास घ्या श्वास सोडा. त्याचा अर्थ काय श्वास घ्या श्वास सोडा. पण हिंदीतून ते काय म्हणतात सासको अंदर ले लो सासको बाहेर छोड दो. म्हणजे सासूला आत घ्यायचं बाहेर काढायचं का. म्हणजे लोक ऐकतात ना, नीट ऐकतच नाही हो, त्याच्या पाठीमागचा अर्थ समजून घेत नाही. आपली भाषा फार अवघड आहे. म्हणून कुठली तरी गोष्ट करताना जरा विचार करून करत जा. म्हणून महाराज म्हणतात जन्माला आले क्षणोक्षणी ह्याची करावा विचार, करावया पार भव सिंधू, जेणेकरून आपण हा संसार रूपी भवसागर त्या ठिकाणी पार करू शकतो. असा माणसाने चांगला काहीतरी विचार करा. आणि मग महाराजांनी सांगितलंय आपण या काळामध्ये जन्माला आलो आपला उद्धार करण्याकरता. कली पापाची मूर्ती, एक कलियुग म्हणजे पापाची मूर्ती आहे. पण भगवंताच्या भजनाने नामचिंतनाने महाराज म्हणतात त्या ठिकाणी तुमचा आमचा प्रत्येकाचा उद्धार होणार आहे. जन्माला आले असं काहीतरी करा, ऐसी या साधन करा, ऐसी या साधन ऐसिया साधन करा, काही असं काहीतरी साधन करा
का जेणेकरून तुम्हाला हा मृत्यूलोक सोडून गेल्यानंतर यमाच्या यातना सहन कराव्या लागणार नाही. ऐसी यातने नव्हे जन्म यमाची यातना, यमाची यातना करावी लागणार नाही. असं काहीतरी साधन करा. मग तुम्ही सांगाल ते साधन करायचं, ते साधन कुठलं? तर नाम संकीर्तन. साधन पै सोपे. ते साधन म्हणजे कुठलं? या कलियुगातलं साधन पै सोपे. सोपं साधन म्हणजे परमेश्वराचं भजन, पूजन, नामचिंतन, कीर्तन, भजन, श्रवण करणं हे सगळ्यात मोठं साधन आहे. कारण महाराजांनी म्हटलं जीवन जगत असताना, संसार करत असताना आपल्या हातून अनेक प्रकारची पाप घडतायत आणि आपल्या हातून जी पाप घडतायत 2 तास मी कीर्तनात बसले तर जळतील पापे जन्मांतरीचे. महाराज म्हणतात जन्मोजन्मीची पाप जाळण्याची ताकद कीर्तनात आहे. बरेच लोक म्हणतात ताई आम्ही पापी नाही, आम्ही अजूनपर्यंत कधी कुणाचा खून केला नाही, कधी कुणाचं मन दुखवलं नाही, आम्ही कधी कुणाला वाईट बोललो नाही, त्याच्यामुळे मी काही कुणाचा पापी नाही असे बरेच लोक म्हणतात. पण इथं बसलेले जगातल्या सगळ्या माणसाच्या हातून काही ना काही पाप घडतं. ते पाप म्हणजे कुठलं जरा नीट लक्ष देऊन ऐका. आपण काही कुणाचं खून केलं म्हणजे पाप होतं याच्यातला भाग नाही, कुणाचं मन दुखवलं तरी पाप होतं याच्यातला भाग नाही. पण दुसरं पाप म्हणजे कुठलं? आज आपण रस्त्यानं चालताना किडा मुंगी सारखे बारीक बारीक जीव आज आपल्या चप्पल खाली, आपल्या पायाखाली चिरडले जातात. कितीतरी जीव आपल्या दिवसभरातून पायाखाली मरतात याची आपल्याला कल्पना तरी आहे का? नाही. मग असे किडा मुंगी सारखे जाणते अजाणतेपणे जे जीव काही आपल्या पायाखाली चिरडले जातात ते आपल्या माथ्यावर एक पापच लागतं ना. महाराज म्हणतात मग आपल्या हातून जी जाणते अजाणतेपणे जी चुकून पाप घडलेली आहेत ना, तुम्ही आज मनापासून हे कीर्तन जर ऐकलं ना, आतापर्यंत कीर्तन सुरू व्हायच्या अगोदर तुमच्या हातून जेवढी पाप झाली ना, इथून पुढच्या सगळ्या पापांचा नाश आजच्या कीर्तनामध्ये झाला असं प्रत्येकाने समजा. इथं बसलेले सगळे लोक कीर्तन संपलं की सगळे पुण्यवान होणार, सगळे पुण्यवान. का? मनाचं सांगत नाही. महाराजांनी म्हटले जळतील पापे जन्मांतरीचे. जन्म म्हणून तर आमच्या संत महात्म्यांनी कीर्तनाची भजनाची परंपरा चालू केला कारणच हे आहे. कली पापाची चमूती मी मगाशीच म्हटलं, कलियुगामध्ये माणसाच्या हातून पाप घडणारच. मग कीर्तन भजन श्रवण केलं नाही तर पाप वाढत जाईल ना. ते पापाचा नाश करण्याकरता ही कीर्तन भजन सुरू केली. ज्या माणसाला आपल्या पापातून उतरायचंय, पुण्य कमवायचंय, एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं हातानं टाळी आणि मुखाने परमेश्वराचं नाम चिंतन करावे. पप्पा
आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चाले ना हरिचंद्र तारा राणी वाहे डोमा घरी पाणी. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाच्या 2 कडव्यांचा भावताभावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ 1 वाजत आलेला आहे, जास्त वेळ घेणार नाही. शेवटी एक थोडंसं आई वडिलांविषयी बोलते. कीर्तन उपदेश संपवते. जे आई बापानं तुम्हाला मला जन्म दिला, लहानाचा मोठा केला, ते आई बाप हे सगळ्यात महत्वाचं दैवत आहे. आणि एकदा का आपले आई बाप या जगातून तुम्हाला आम्हाला सोडून गेलेले माई बाप तुम्हाला आम्हाला परत कधी मिळणार नाही. एकदा का आपले आई बाप या जगातून आपल्याला निघून गेले, त्या आईने तुम्हाला आम्हाला जन्म दिला, त्या आईच्या आपल्यावर अनंत उपकार आहेत. आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार. 9 महिन्यानी 9 दिवसानी केले कृतार्थ जन्म देऊनी. सोसिले दुःखाचे हे वार, सोशिले दुःखाचे हे वार. थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार. आईनं आपल्या बाळाला 9 महिने 9 दिवस उदरामध्ये वागवले. आपल्या बाळाचा जन्म झाल्यानंतर जिने तळहाताचा पाळणा केला, नैनांचा दिवा केला, त्या आईला मात्र आपण विसरता कामा नये. ज्या आईनं तिचं बाळंतपण होताना अक्षरशः कुणीतरी तलवारीचे घाव आपल्या पोटावर घालतंय इतकं दुःख ज्या मातेनं सहन केलं आणि तुम्हाला आम्हाला जन्म दिला, त्या मातेच्या दुःखाला त्या आईला आपण कधी विसरू नका. एकदा का आपली आई बाप या जगातून निघून गेलेली आई माणसाला परत कधी मिळत नाही. एकदा का आपली आई गेली, सोडून गेली आई मायले कराला, सोडून गेली आई मायले कराला. आई 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 हाका मारू मी कुणाला, आई 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 हाका मारू मी कुणाला. आई आमच्यासाठी कष्ट केले फार, आई आमच्यासाठी कष्ट केले फार. सोडून गेली आई सारा परिवार, सोडून गेली आई सारा परिवार. लेकी सुना रडत बसती कान कोपऱ्याला, लेकी सुना रडत बसती कान कोपऱ्याला. आठवण येते
मला दुसऱ्याची आई, शेजारची आई आपली आई कधी होऊ शकत नाही. एकदा का आपली आई गेली, आई आई करीते आई कोणीच होईना, माझ्या आईची घसर शिजे नारीला येईना. आई आई करीते आई सुखाचा सागर, तिच्या कर्तृत्वाचा वृक्ष बहरला गिरीदार. आई आई करीते आई साखरेचा कडा, तोंडात घालते गोड झाल्या जात दाढा. आई म्हणाला किती गोड वाटतं, तोंडामध्ये साखरेचा खडा टाकावा ना, इतका आई बापाचं नाव गोड असतं. पण तेच आई बाप एकदा का माणसाला सोडून गेले, माणसाला अन्न पाणी गोड लागत नाही. घरामध्ये असताना आईचं मुलीचं, आईचं मुलाचं नातं याच्यासारखं सुंदर नातं या जगामध्ये कुठलंच नाही. म्हणून घरामध्ये असताना एखाद्या आईचं आणि मुलीचं नातं म्हणजे कसं असतं. घरा आलं की त्या ठिकाणी भांडण आली, माय लेकीचं भांडण दह्या दुधाची उकळी, लेक धरते अबोलाई मनाची मोकळी. एखाद्या आईचं आणि मुलीचं भांडण झालं ना, मुलीला आई विषय राग येतो, पण आई जी शिकवते ते काय असतं. आई शिकविते तुला राग येतो लेकी, पराया माणसाशी बोलू नाही काय. आपली मुलीची जात आहे, आपली स्त्रीची जात आहे, परक्या पुरुषाशी पटकन बोलू नये. आणि परक्या माणसाच्या रस्त्यावर जर बोललं तर लोक नावं ठेवतात ग. आई जे शिकवते ते फक्त मुलीच्या कल्याणाकरता, मुलीच्या चांगल्याकरता असतं. पण आईच्या प्रत्येक शब्दाचा मुलीला राग येतो, पण आई आपल्या मुलीच्या वाईटाचं कधी शिकवत नाही. ज्या आईनं त्या मुलीला आपल्या घरामध्ये लहानपणापासून तिला लहानाची मोठी केली, तिच्यावर वेळोवेळी संस्कार केले, प्रत्येक काम तिला शिकवलं. अचानक मुलगी लहानाची मोठी कधी होते, लग्न करून जाते, त्या आईला देखील समजत नाही. ज्या दिवशी मुलीच्या डोक्यावर अक्षदा पडतात त्या दिवशी त्या आईला कळतं का माझी मुलगी आज खऱ्यानं मोठी झाली, माझी आज मुलगी मला घरातून सोडून चालली. तो लग्नाचा क्षण आठवा. ती आई मुलीचं लग्न लागतं आणि एका बाजूला ती आई आपल्या पदराने आपले डोळे त्या ठिकाणी पुसत असते. का तर माझी मुलगी आता या ठिकाणी मला कायमची सोडून चालली, याचं दुःख त्या आई बापाला सहन होत नाही. ती म्हणून ते आई बाप आपल्या करता रडत असतात. एकदा का मुलगी लग्न करून घराच्या बाहेर त्या ठिकाणी घरातून निघून गेली का मुलीची आठवण म्हणून आई काय करते, लेक जाते सासरला आई जाग करवेना, सारविल्या भिंतीवर काढल्या ग मैना. लेक जाते सासरला मागे मागे फिरू पाही, बोलती आई माझी लाडाची लेक जाई. लेक जाते सासरला माय लेकी पडे गळा, कस कोरड्या नदीला पाणी येत खळा खळा. लग्न करून मुलगी जायला निघाल्यानंतर आईला तू रड असं म्हणावं लागतं का? मुलगी जायची चाहू लागली का त्या आईच्या डोळ्यातून खळखळ पाणी येतं. निस्वार्थ प्रेम करणार नातं म्हणजे आईचं मुलाचं असतं. सगळ्या जगाला विसरा, पण ज्या आई बाबानं तुम्हाला आम्हाला जन्म दिला, लहानाचा मोठा केला, त्या आई बापाला मात्र या ठिकाणी विसरू नका. आज या ठिकाणी कैलासवासी गंगा भगीरथी शांताबाई यशवंत शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचे पती कैलासवासी यशवंत नारायण शिंदे आणि त्यांच्या बहीण कैलासवासी सौभाग्यवती मीराबाई यशवंत शिंदे असा हा त्यांचा परिवार. आणि या परिवारातून त्यांची ती बहीण आणि त्यांचे पती त्यांच्या अगोदरच निघून गेले होते. पण आपले पती निघून गेल्यानंतर देखील या मायेनं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा हिंमत सोडली नाही. आपल्या मुलांचे आपल्या मुलींचे संसार प्रपंच तिनं चांगलं केले. आणि घरामध्ये जीवन जगत असताना दोघी जणी त्या बहिणी घरामध्ये होत्या, पण एकमेकींशी निश्चित प्रेमाचं नातं त्यांच्यामध्ये होतं. कधी कुणाचं मन त्यांनी दुखवलं नाही. सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांनी आपलं कुटुंब पुढे चालवलं. आणि या चांगल्या सुसंस्कारी कुटुंबातून एक माता आज आपल्यातून निघून गेली. या तिघाही जणांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्याकरता हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केला. त्यांची मुलं आमचे आदरणीय प्रभाकर भाऊ शिंदे आणि संदीप भाऊ शिंदे
त्या मुलांचंही कार्य खूप चांगल्या प्रकारचं आहे आणि या दोन भावांनी मिळून हा सुंदर इतका कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला, सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि परत एकदा मला या गावात येण्याची संधी मिळाली, कारण याच्या अगोदर 2 वेळेला ह्याच जागेवर वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने मी आलेली आहे. पुनच एकदा तिसऱ्यांदा येण्याचा योग आला आणि या ग्रामस्थांचं आमच्यावर असणारं प्रेम, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमानं खातर आम्हाला या ठिकाणी पुन्हा तुम्ही आम्हाला बोलवता, त्याबद्दल तुमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानेल. या कार्यक्रमाकरता ज्यांनी मृदुंगाची सेवा दिली त्या मृदुंगाचार्य हरिभक्त परायण यशोदाताई साळुंके, त्या प्रॉपर आहे तुळजापूरच्या, पण सध्या त्या आपल्या निफाड तालुक्याच्या सुनबाई झाल्यात. त्या सध्या राहतात नाशिकला. लग्न झाले तिचं कुठे दिलं? निफाड तालुक्यात कोळवाडी गावात तिला दिले, पण ती राहते नाशिकला. तिचे मिस्टर कंपनीत काम करतात, त्याच्यामुळे ती नाशिकला असते. लग्न झालंय बरं, पण तिचा ड्रेसच तसा आहे. सगळ्यांनी तिला ड्रेस सहित ऍक्सेप्ट केली, कारण पहिल्यापासून ती तशीच राहते. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये तुम्हाला खरंच सांगते, कुठेही जर महिला सत्ता असेल तर महाराष्ट्रात मध्ये महिलांमध्ये जिचं 1 नंबर नाव घेतलं जातं ते आमच्या यशोदाताई साळुंके. त्यांचं जरा टाळ्या वाजवून स्वागत करा. कारण या ठिकाणी मी आमच्या संदीप भाऊंना सांगितलं होतं की भाऊ, तुमच्या विनंतीला मान देऊन सगळ्या महिला गायक वादक सगळीच महिलाच घेऊन येईल. आणि खरंच यशोदाताई या ठिकाणी आल्या. त्यांना घेऊन आलेले आमचे माऊली महाराज नाशिकहून, त्यांना त्यांचे बंधू या ठिकाणी घेऊन आले, त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. हार्मोनियमची सेवा आमच्या बाबा सुंदर दिदी, त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. ज्यांनी सुंदर गायनाचं काम केलं त्या माझ्या विद्यार्थिनी प्रीतीताई पाटील असेल, तिकडे कामिनी पाटील, अश्विनी चौधरी आणि बाकीच्या सगळ्या माझ्या ध्येयपूर्ती संत मुक्ताई